गोष्ट ह्याच्यात सांगायची, कारण हा अभ्यास आहे. सुराबद्दल खूप आपल्याला सांगितलं जातं की सूर लावलाच पाहिजे, चांगला लावला पाहिजे, तो त्याच्या जागेवर. अगदी योग्य आहे ते, अगदी योग्य आहे. तसंच तालाचा सुद्धा विविध प्रकारे विचार करायला पाहिजे, त्याचा विविध प्रकारे वापर करायला पाहिजे. मी म्हणते तसं त्याचं विविध प्रकारे, आता मी सांगणार नाही, नाही तर मग विविध प्रकारे तालाकडे बघितलं पाहिजे की त्याचं सुद्धा सौंदर्य प्रतीत होईल. तर मला सांगायचं आहे की हात जर मी मुखडा म्हणजे 13, 14, 15, 16 असा घेतला असता तर गेला असता. हाच 12, 13, 14, 15, 16 जर वेगवेगळ्या अक्षरापासून सुरुवात केली तर वेगवेगळा इफेक्ट होतो. माहितीच आहे तुम्हाला सगळं. वेगवेगळ्या चिजेच्या वेगवेगळ्या अक्षरापासून सुरुवात केली तर टोटल इफेक्ट वेगळा होतो. आणि हा आणि असा अनेक तालाच्या बाजूंनी करण्याचा अभ्यास पण खूप आहे असं मला सांगायचं वाटतं. आणि मी तो करणार आहे, चाललाय, करते. वादक घेऊनच मशीनवर नाहीच चालणार, कारण मशीन मेकॅनिकली वाजवेल ना जे काही. तबला वादकाशिवाय पर्याय नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे उत्तर आहे. आता सध्या त्यांचे दिवस आहेत त्यामुळे. पण ही म्हणजे काय म्हणून देवाणघेवाणीची कला आहे. म्हणजे माझ्या बुद्धीतून काय स्फुरेल, त्याच्या बुद्धीतून काय स्फुरेल, तिच्या बुद्धीतून काय स्फुरेल, ते सगळ्यांचा टीमवर्क आहे. आपल्या देशातल्या रसिकांचं भाग्य आहे की आपण असं लाईव्ह म्युझिक, म्हणजे प्रत्यक्ष समोर कलाकार बसलाय, त्याची आपली नजरानजर होतीये, समोर चुकीची मान हल्ली ना तरी त्यांच्या कपाळावर रेष उमटते, माझ्या सुद्धा उमटते. म्हणजे मला संगीतातलं कळतं असं नाही, पण काहीतरी चुकलं इथे एवढं कळतं. तर ही जी देवाणघेवाण असते ना रसिकाची आणि कलाकाराची, किंवा ह्या कलाकारांची आपसातली, ती इतकी प्रेक्षणीय असते, इतकी सुंदर असते की काय सांगू तुम्हाला. काय म्हणू, खूप जे काही गाताना पाहिलं तरी ती सुंदरच दिसेल, इतकं गाणंच मुळात सुंदर असतं. तर त्यामुळे आपल्या देशाचं हे भाग्य आहे की अजून आपण 500,000 रुपयात आणि ते सुद्धा न देता अशा मैफली आपण ऐकू शकतो. आज मला खरंच खूप त्रास होतोय श्रुतीताई की मी सारखी तुम्हाला मी थांबवीन की काय अशा तुम्ही माझ्याकडे बघताय आणि काही तुम्हाला हातवीत करत नाहीये, पण माझा धाक तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. वेळेत कार्यक्रम आटपण्याची आपली पण जबाबदारी आहे. त्यामुळे मी आता शेवटचा प्रश्न एकच विचारणार आहे की तुम्ही फार उत्तम गुरु आहात, त्यामुळे आता त्याच्याविषयी मी विस्ताराने बोलत नाही. खूप ऐकू येतं तुमच्या शिकवण्याविषयी बाहेर, पण तुमचे एक नामवंत आणि तुम्हाला आवडणारे शिष्य, अशा काहीतरी आपण शिष्य परंपरेचा उल्लेख करावा आणि हे संपवावं. म्हणजे बसलेत मागे, आपली वेळ संपली असं मला सांगायला नको. सगळ्याच माझे शिष्य चांगलं करतात. श्रियानी विशेष मला सांगायचं आनंद वाटतो की तिने रेडिओची ग्रेड मिळवली, क्लासिकल नाट्य चांगली स्कॉलरशिप्स मिळवल्या वेगळ्या. आणि इतर माझ्या बाकीच्या पण शिष्याचा, म्हणजे मला कधी कधी खेद वाटतो की मी जन्मभर मी अक्षरशः क्लासिकल म्युझिक असं मी ठाण मांडून राहिले ठाण्यामध्ये, पण क्लासिकलला वाहून घेईल असा शिष्य काय मला मिळाला नाही. खरंच सांग, खंत म्हणेन मी. आणि हल्लीचा काळही त्याला अनुरूप नाही आहे की बाबा खूप मैफिली होत आहेत फक्त क्लासिकलच्या. नाही कसं झालं, बरेच माझे झालं की लाखो नाही, बरेच विद्यार्थी माझे लाईट म्युझिक चांगलं गातात. श्रीराम टेंबे गझलकडे वळला, आता
कथ्थकला साथ करतो, म्हणजे चांगला गाणारा करा, त्याला गाऊ शकेलच तो, पण तुम्हाला जर म्हणजे पुढे पण तुम्हाला बघायला लागतं ना सगळं. पण असं असतं ना श्रुतीताई की सगळ्यांना बरेच म्हणजे अमोल कांबल केळकर म्हणून माझी विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा चांगली करावा नाहीतर काय ना. म्हणजे आता सुधीर गाडगिळींनी सुरू केलं म्हणून कॉम्पेअरिंगवर माणसं प्रपंच करायला लागली, नाहीतर आतापर्यंत असं आमचे म्हणजे हौसेचे पैसे नवरा म्हणायचा की साडी स्पॉन्सर्ड बाय विवेक वर्तक असं नाव, कानातलं स्पॉन्सर्ड बाय तुझी आई तिचं नाव लाव आणि मग जा टीव्हीवर, तुझ्या टीव्हीमुळे आम्हाला एवढा खर्च येतो. तर कलांच्या बाबतीत हेच खरं आहे की त्यांनी जर उपजीविकेसाठी उपयोजित कलांकडे ते वळले नाही तर त्यांनी काय करायचं. ते पण असं आहे की उपयोजित कलांवर तुम्ही गाडी आणि घर घेऊ शकता, आम्ही तेवढं पण नाही घेऊ शकलो, आम्ही स्टेशनपर्यंत चालत आणि म्हणजे मला सांगावं असं वाटतं की या क्लासिकल म्युझिकमध्ये एवढी ताकद आहे की एक वेळ तुमची समाधी लागते, तुमचं हे मी अनुभव घेतला आहे, हे मस्तक थंड होतं, तुमचं एकाग्र होतं, तुम्ही हे थंड शांत होतं, काही नाही. आणि आमच्या शुभदाताई म्हणायच्या तर ते मला आठवत आहे की अगं आपण गाऊन उठलो आणि स्वयंपाकघराकडे वळलो की अंतन आपण सर्वांना खाली काढतो आपले टेकतात. अहो पण स्पर्श करून मागे येता, आम्ही तर नाही ते कोणाला चुकलंय शेवटी, पण आम्ही त्या समाधीच्यासाठी आम्ही तुमच्या पाठी येतो असं मला सांगायचं आहे. आणि ते येत राहणार जोवर असे गायक आहेत. नाही त्यामुळे शिष्यांनी हा अनुभव घ्यावा, ते घेते थोडासा, पण ह्या सगळ्यांना मी लाईट म्युझिक गाणार नाही वगैरे असं करून मला लाईट म्युझिक कमी दर्जाचे असं मला अजिबात म्हणायचं नाही, अगदी उत्तम आहे, पण तरीसुद्धा ह्यातला जो ब्रह्मानंद आहे ना तो मग त्याला वाहून जास्तीत जास्त वाहून गेलं. म्हणजे मी सुद्धा बाकीचे प्रकार गाते नाही गात असं नाही, फक्त मी म्हणेन की नाट्य संगीत किंवा हे इतर प्रकार ज्यांनी क्लासिकलचं चांगलं उत्तम शिक्षण केलं त्यालाच ते समजायचे. अहो ते समजतंच ना, रसिकांना पण ते लक्षात येणं निश्चित आहे. कोण याच्यामधून दिल्लीच्या नॅशनल स्कूलमधून शिकून आलेला कलाकार आहे आणि कोण सिरियलवाला कलाकार आहे हे जसं रसिकांना कळतं ना, तसंच गाणारा पण कोणाला शास्त्रीय बैठक आहे ते समजतं आणि तो आनंदही वेगळा असतो. त्या आनंदाच्या नोटवर आपण आज नक्कीच या थांबवूया, कारण मुकुंदाला सुद्धा आपण पुरेसा वेळ द्यायला पाहिजे. आपण थोडी उशिरा सुरुवात केली आहे कार्यक्रमाला, त्यामुळे आपण अगदी बरोबर 8ला नाही संपवणार आहोत. आपण 7:15 पर्यंत मुकुंदालाही आपल्याला 45-50 मिनिटं द्यायचे. श्रुतीताई, तुमच्या इतक्या सुंदर शुभश्रुती या नावाप्रमाणे तुम्ही ठाण्याला लाभलेल्या एक शुभ वरदान आहात आणि श्रुतींचा अभ्यास करताय. आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे आणि चित्तपावन ब्राह्मण मंडळाने आपला गौरव केला, ह्यात त्यांनी स्वतःचा गौरव करून घेतलाय आणि मला ही संधी दिली त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया. चित्तपावन ब्राह्मण मंडळासाठी श्रुतीताईंना आपण निरोप देणार आहोत, फक्त त्या जागेवरून उठतील आणि त्यांची शिष्या साथीदार तेच राहतील. आणि मी आता पंडित मुकुंद मराठे, अष्टपैलू हा शब्द अपुरा पडावा असा हा माझा दादा आहे.